जय नित्यानंद जय जय श्री चैतन्य जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय जय श्री चैतन्य जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद 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 जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद चैतन्य चरितामृत मध्ये आदिलीला 5वा अध्यायामध्ये हा 7वा श्लोक आहे. त्याच्यावरती आपण चर्चा करू. जो भगवान नित्यानंद जे कलियुगामध्ये बलरामांचे अवतार आहे. कुणाचे अवतार आहे? बलरामांचे कलियुगातले जे अवतार आहे त्यांच्याविषयी. कारण त्यांचा काल आविर्भाव तिथी होते. काय होता? आविर्भाव. तर भगवंत किंवा भगवंताचे पार्षद जेव्हा या पृथ्वी तलावरती धरा तलावरती प्रकट होतात त्यांना त्या घटनेला आविर्भाव म्हणतात. जन्म म्हणत नाही. काय म्हणतात? आविर्भाव. आणि जेव्हा ते आपल्या लीला संपन्न करून आपल्या धामात जातात तेव्हा त्यांना तिरोभाव म्हणतात. काय म्हणतात? तिरोभाव. तर वैष्णवांच्या बाबतीत आविर्भाव आणि तिरोभाव म्हणतात. कारण का तर महान जे नित्यसिद्ध मुक्तात्मे आहे जे भगवंताच्या सोबत लीला करण्यासाठी आलेले आहेत. भगवंताच्या सोबत लीला करण्यासाठी नित्यसिद्ध आत्मे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? नित्यसिद्ध. आपल्यासारखे जे बद्ध जीव आहेत पुढे सरकार माताजी पुढे सरकार तर 2 प्रकारचे कॅटेगरीचे लोक आहेत या जगामध्ये. एक आहे नित्यसिद्ध आणि दुसरे आहेत नित्यबद्ध. नित्यसिद्ध आणि कुठले? नित्यबद्ध. तर नित्यसिद्ध जे आहे त्यांचं कधी 3 गुणांमध्ये पतन होत नाही. म्हणजे जे सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण आहे त्याच्यामध्ये ते कधीच येत नाही. म्हणजे त्याचा स्पर्श सुद्धा नाही. जरी या जगात आले तरी त्यांच्या हृदयामध्ये काम क्रोधादी विकार प्रकट होत नाही. काम क्रोधादी येत. कारण रजोगुणापासून काम उत्पन्न होतो. कामाचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. क्रोधात स्मृती संभ्रमा. क्रोधामुळे काय होतं माहिती का? माणसाची जी कृष्ण चेतना आहे कृष्ण स्मृती आहे ती नष्ट होते. परंतु नित्यसिद्ध जे ते कधीही त्यांची कृष्ण स्मृती नष्ट होत नाही. म्हणजे एक क्षणभरी सुद्धा त्यांना विसर पडत नाही की मी कृष्णाचा दास आहे. म्हणून त्याला नित्यसिद्ध म्हणतात. आणि नित्यबद्ध म्हणजे काय? जे पूर्णपणे या भौतिक जगात मोहवश होऊन भगवान कृष्णाला विसरलेले त्यांना नित्यबद्ध म्हणतात. नित्यबद्ध म्हणजे बांधले. बांधले कशाने बांधलेले? 3 गुणांनी बांधलेले. हे गुण म्हणजे रस्सीनं बांधलेले जीवात्म्यांना नित्यबद्ध म्हणतात. म्हणून या जगातला कोणताही मर्त्य जीव आहे तो काम क्रोध लोभ मद मोह मत्सरापासून मुक्त नाही. आता नित्यसिद्ध हे भगवंताचे पार्षद आहेत आणि ते भगवंताच्या सोबत येतात. आणि नित्यबद्ध जीवात्म्यांना कृपा देण्यासाठी येतात. म्हणून जे काही भाग्यवान नित्यबद्ध जीवात्मे ते कृपासिद्ध बनतात. काय म्हणतात? कृपासिद्ध. आणि कृपासिद्ध बनवून ते सुद्धा नित्यसिद्ध बनतात. नित्यसिद्ध जीवात्मे या धरातलावर प्रकट होऊन भगवान कृष्णाची कृपा नाम इत्यादी रूपात वितरित करतात. आणि हे नित्यबद्ध जीवात्मे कृपासिद्ध बनतात. काही भाग्यवान जीवात्मे, सगळेच नाही. कृपासिद्ध बनल्यानंतर ते सुद्धा नित्यसिद्ध बनतात. मग आपण आपल्याला नित्यबद्ध जरी म्हणत असलो शास्त्राच्या व्याख्यामध्ये तरी आपल्याकडे फार मोठी संधी आहे की नित्यबद्ध सुद्धा कृपासिद्ध होऊ शकतात. म्हणजे भगवान चैतन्य भगवान नित्यानंद
यासारखे भगवान कलियुगातले पतित पावन अवतार आहे, त्यांची कृपा प्राप्त करून आपण कृपासिद्ध होऊ शकतो आणि कृपासिद्ध जीवात्मा पुन्हा नित्यसिद्ध बनू शकून भगवंताच्या नित्य लीलेमध्ये प्रविष्ट होऊ शकतो, नित्य लीलेमध्ये प्रविष्ट होऊ शकतो. तर आपल्याला कृपासिद्ध बनवण्यासाठी भगवान नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू चंद्र आणि सूर्याप्रमाणे या कलियुगाच्या अंधकारामध्ये उदित झालेले दोन सूर्य आणि चंद्राप्रमाणे. तर भगवान श्री चैतन्य महाप्रभू त्यांचा आविर्भाव गौर पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. काय म्हणून? तर भगवान चैतन्य महाप्रभू आहेत ना, पौर्णिमेच्या पूर्ण चंद्र उदय झाल्यानंतर झालेला आहे आणि तो पुढच्या महिन्यामध्येच फाल्गुन पौर्णिमा जी असते, होळी पौर्णिमा, त्या पौर्णिमेला भगवान चैतन्य महाप्रभू प्रकट झाले. आणि बा त्रयोदशीला, माघ महिन्यातल्या त्रयोदशीला नित्यानंद प्रभू आले. आणि कृष्ण आणि बलराम यांचं सुद्धा असंच आहे. भगवान कृष्ण थोडे लेट येतात, भगवान बलराम आधी आले. बलरामांचा आविर्भाव आधी होतो आणि मग भगवान कृष्ण जन्माष्टमी अष्टमीला प्रकट झाले. तर अष्टमी तर साधारणतः पाहिलं तुम्ही, अष्टमीला अर्धचंद्र असतो, माहित आहे का तुम्ही? अष्टमीला काय असतो? हाफ मून, अर्धचंद्र असतो. आणि पौर्णिमेला कसा असतो? पूर्ण चंद्र असतो. पण भगवान कृष्ण प्रकट झाले गोकुळ अष्टमीला, म्हणजे श्रावण शुद्ध अष्टमीला, आणि राधा राणी प्रकट झाले भाद्रपद अष्टमीला. आणि दोन्ही अष्टमीचा काय आहे? अर्धचंद्र आहे. आणि दोन्ही अष्टमीचा अर्धचंद्र एक केला तर काय बनतो? पूर्ण चंद्र होतो. आणि ते म्हणजे चैतन्य महाप्रभू. म्हणून चैतन्य महाप्रभूंना काय म्हणलं जातं? श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नामसंज्ञ. तर ते चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये जसं भगवान कृष्णांच्या लीलेमध्ये बलराम प्रकट झाले, प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये त्रेतायुगामध्ये भगवान लक्ष्मण प्रकट झाले, तसं या कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या सोबत त्यांची नित्य पार्षद, एकदम घनिष्ठ पार्षद, त्यांची नित्य सेवा करण्याकरिता नित्यानंद बलराम प्रकट झालेले. त्यांचं नाव काय? नित्यानंद प्रभू. नित्यानंद याचा अर्थ आहे जे निरंतर आध्यात्मिक किंवा दिव्य आनंदामध्ये रममान असतात आणि इतरांना पण तो आनंद वितरित करतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? नित्यानंद. तर त्यांच्याविषयी चैतन्य चरितामृत, चैतन्य चरितामृत काय आहे माहिती का? याला भागवतमच्या नंतरचा जो महाप्रभूंच्या ज्या लीला आहेत, चैतन्य महाप्रभूंच्या धरातलावच्या, नवद्वीप धामातल्या लीला, जगन्नाथपुरीतल्या लीला, या सगळ्या लीलांचा संग्रह त्याचेच पार्षद कृष्णदास कविराज गोस्वामींनी संकलन केलेलं आहे. तो ग्रंथ म्हणजे चैतन्य चरितामृत. म्हणजे भागवतच आहे. हे काय आहे? भागवत. भागवत मध्ये काय आहे? कृष्ण लीलांचं वर्णन आहे, भगवान कृष्णाच्या अवतारांचं वर्णन आहे, राम, नरसिंह, वराह, वामन इत्यादी. आणि चैतन्य चरितामृत मध्ये कलियुगातले अवतार आहेत भगवान श्री चैतन्य महाप्रभू, त्यांच्या लीलांचं वर्णन. तर त्यामध्ये भगवान बलरामांचं वर्णन, साक्षात नित्यानंदचं वर्णन असं केलेलं पहा. संकर्षण कारण तो यशाही, म्हणा सर्वांनी, संकर्षण कारण तो यशाही, गर्भोदशायी च पयोदिशायी, शेषच्च यस्यांश कलास नित्या, नंदाख्य रामः शरणं ममास्तु. तर पण संकर्षण म्हणजे महासंकर्षण, म्हणजे कसं आहे? भगवंताचा अवतार, भगवंताचा विस्तार असा होतो की आदिपुरुष गोविंद भगवान कृष्ण आहे. आदिपुरुष गोविंद कोण आहे? भगवान कृष्ण आहे. भगवान कृष्णाला आदिमध्ये अंत आहे, पण भगवान कृष्णाचा प्रथम विस्तार कोण आहे? बलराम आहे. पहिला विस्तार कोण आहे? बलराम. आणि बलरामांपासून संकर्षण येतात, महासंकर्षण म्हणतात. आणि महासंकर्षण यांच्यापासून 3 विष्णू येतात, ते पुढे साईडला आहे. एक पहिले विष्णू आहे कारणोदकशाही विष्णू, किंवा त्यांना महाविष्णू म्हणतात. महाविष्णू पासून येतात गर्भोदकशाही विष्णू,
जे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक एक जातात आणि गर्भोदकशाही विष्णूपासून क्षीरोदकशाही विष्णू येतात, म्हणजे प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयात येतात. अशी ती शृंखला आहे. म्हणजे पहिला कोण आहे? कृष्ण. पहिला कोण आहे? कृष्ण. कृष्णापासून कोण येतं? बलराम. बलरामांपासून कोण येतं? महासंकर्षण. महासंकर्षणापासून कोण येतं? महाविष्णू. महाविष्णूपासून कोण येतं? गर्भोदकशाही विष्णू. गर्भोदकशाही विष्णूपासून कोण येतं? अशी ते सांगितले. भगवान नित्यानंद राम माझ्या अखंड चिंतनाचे विषय राहो, की जे महासंकर्षण, अनंतशेष, कारणोदकशाही, गर्भोदकशाही आणि क्षीरोदकशाही विष्णू त्यांचे अंश आणि कला आहे. तर बलरामांचे सगळे अंश मात्र आहेत आणि तेच बलराम कोण आहे? कलियुगामध्ये नित्यानंद राम म्हणले. तर हा नित्यानंद प्रभूंना साष्टांग दंडवत करण्यासाठी हा श्लोक कृष्णदास कविराज गोस्वामींनी लिहिलेला आहे या ठिकाणी. कारण ते बलराम जे आहेत हे आता कृष्ण आणि बलराम, प्रभुपाद म्हणतात की कृष्ण आणि बलराम यांच्यामध्ये भेद काही नाही. कृष्ण आणि बलराम हे कोण आहे? तर दोघंही पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. परंतु त्या दोघांमध्ये फरक एवढाच आहे, भगवान कृष्ण जे आहे ते सेव्य भगवान आहे. सेव्य म्हणजे जे सेवा स्वीकारतात. आणि बलराम कोण आहे? सेवक भगवान. कोण आहे? सेवक. तर कृष्ण सेवा स्वीकारतात आणि बलराम सेवा प्रदान करतात किंवा देतात. तर हे भगवंतच भगवंताची सेवा करतात, हे असं कसं काय? आपल्याला प्रश्न पडेल. तर भगवंतच आपला स्वतःचा विस्तार आध्यात्मिक आनंद वृद्धिगत करण्यासाठी, आनंद वाढवण्यासाठी आपला विस्तार बलरामांच्या रूपात करतात. बलराम हे कृष्णच आहे, परंतु बलराम हे भगवान कृष्णांची सेवा अखंड 24 तास भगवंताला प्रदान करण्यासाठी प्रकट झालेलं तत्व आहे. आणि म्हणून भगवान बलराम जे त्यांना सेवक भगवान म्हणतात. काय म्हणतात? आणि हे सेवक भगवान आहे, तेच या ब्रह्मांडामध्ये, भौतिक ब्रह्मांडामध्ये आदि गुरु तत्व म्हणून ओळखले जातात. काय म्हणतात? आदि गुरु. का? तर हे सगळ्या नित्यबद्ध जीवात्म्यांना, मी जसं सांगितलं ना, आपण सगळे कोण आहोत? नित्यबद्ध जीवात्मा. या नित्यबद्ध जीवात्म्यांना कृष्णाच्या सेवेमध्ये युक्त करण्यासाठी, कृष्णाची सेवा शिकवण्यासाठी बलराम हे आदि गुरु म्हणून प्रकट होतात. अदरवाईज गुरुशिवाय जीवात्मा कृष्णाची सेवा करू शकत नाही. गुरुशिवाय जीवात्मा कृष्णाच्या जवळ जाऊ शकत नाही. मग या जीवात्म्यांना भगवंताची सेवा प्रदान करण्याकरिता आदि गुरुच्या रूपात बलराम तत्व किंवा नित्यानंद राम प्रकट होतो. आणि म्हणून भगवान कृष्णांच्या प्राप्तीच्या पूर्वी, भगवान कृष्णांच्या आधी आपल्याला बलरामांची, नित्यानंदाची फार फार जरूरत आहे. त्यांच्या कृपेची जरूरत आहे. गुरुच्या कृपेशिवाय कृष्णाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या ब्रह्मांडात जेवढे गुरु आहेत ना, वेगवेगळे गुरु आहेत, मनुष्य रूपात आहे, पण त्या गुरुंना शक्ती कुठून येते? नित्यानंद प्रभूंपासून, बलरामांपासून शक्ती येते. का? तर हे सगळ्या नित्यबद्ध लोकांना भगवान कृष्णाच्या सेवेत युक्त करण्याची सोपी गोष्ट नाही, फार कठीण गोष्ट आहे. कारण काय, जीवात्मा या जगामध्ये ना भोग करण्यासाठी आलेले आहे. कशासाठी? आणि त्याला सेवा करायचं माहित नाही. त्याला सेवा, त्याच्या सेवा करण्याची वृत्ती आहे सुप्त अवस्थेत. कशी अवस्थेत आहे? सुप्त. म्हणून तर जीवात्मा या जगात आहे ना, जरी तो स्वतःला बॉस समजत असला, भोगता समजत असला, तरी तो कुणाची ना कुणाची सेवाच करत आहे. सेवा केल्याशिवाय राहू शकत नाही. खरं म्हणजे जीवात्म्याची निर्मिती भोग घेण्यासाठी नाहीये. कशा करण्याकरिता आहे? सेवा करण्याकरिता. सेवा करतानाच जीवात्म्याला आनंद येतो. तुम्ही पण तुमच्या वैयक्तिक जीवनात ऑब्झर्व करा, निरीक्षण करा की तुम्हाला सेवा करत असताना जास्त आनंद येतो का भोग करत असताना? तुम्ही निरीक्षण करा. सेवा करताना आनंद येतो. तुम्ही जास्तीत जास्त जितकी सेवा कराल आणि सेवा करताना दुसरा व्यक्ती जेव्हा प्रसन्न होतो, त्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे
ते आपल्याला आपल्या हृदयाला संतुष्टी देते, आनंद देते. आणि जेव्हा आपण आपल्या कृत्याद्वारे दुसऱ्याला दुःख देतो तेव्हा स्वाभाविक आपण पण दुःखी होत असतो. म्हणून जेव्हा जीवात्मा गुरुना सेवा देतो, भगवंताला सेवा देतो, वरिष्ठ वैष्णवाला सेवा देतो, तेव्हा त्याचा आनंद आणखी जास्त वृद्धिगत होत जातो. तर हे जीवात्मे जे अनादी कालापासून दुःख भोगत आहेत, अशा दुःखितांच्या जीवनामध्ये आनंद रस प्रदान करण्याकरिता ते भगवान नित्यानंद राम या कलियुगामध्ये आदिगुरु म्हणून प्रकट झाले. आपल्यासारख्या जीवात्म्यांना कृष्ण भक्ती शिकवण्यासाठी, कृष्ण सेवा शिकविण्यासाठी. कारण का आपल्याला काहीच माहित नाही, विसरलेलो आपण. जीवात्मा कृष्णाला विसरलेला आहे. तर मुळामध्ये गुरु काय करतात, प्रथम त्याला ज्ञानचक्षु प्रदान करतात, त्याला काय करतात, कृष्णाबद्दल ज्ञान देतात. म्हणून संबंध ज्ञान, भगवान कृष्ण कोण आहे, भगवान कृष्ण आपले प्राणनाथ आहे. कोण आहे, आणि आपण त्यांचे कोण आहोत, नित्य दास आहोत. जीवेर स्वरूप हय म्हणा, निष्ठेर नित्य दास. चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलेले आहे की चैतन्य महाप्रभूंनी जीवाचं स्वरूप उजागर केलेलं आहे. जीव हा कृष्णाच्या सेवेशिवाय राहू शकत नाही किंवा आनंदी होऊ शकत नाही. त्याचं स्वरूपच नित्य दास आहे. मग तो कसं काही या जगातले भोग घेताना सुखी राहू शक्य नाही. म्हणून या जगातल्या आपलं जे खरं स्वरूप आहे ते महाप्रभूंनी प्रकाशित केले. आपण कृष्णाचे दास आहोत, तर कृष्णाचे दास्यत्व, त्यांची सेवा करण्यातच खरं सुख आहे. परंतु त्याच्या विपरीत आपण काय करत आहोत की आपलं इंद्रिय तृप्तीद्वारे काय करत आहोत, स्वतःला सुखी करण्याचा प्रयास करत आहोत. परंतु पावलोपावली आपण त्याच्यामध्ये विफल होत आहोत. ही भौतिक प्रकृती आहे ना, ही भौतिक प्रकृती जीवात्म्याला सुखी होऊच देणार नाही, अशी रचना केलेली. अशी रचना केली की जीवात्म्याला प्रकृती सुखी होऊ देतच नाही. कारण त्याची स्वप्न, त्याची आशा धुळीस मिळवण्याचं काम करते. कोण, भौतिक प्रकृती. भौतिक प्रकृती जे 3 गुणांपासून बनलेली, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आणि ती जीवात्म्याला भोग घेण्यास प्रेरित करते आणि भोग का घेतला म्हणून दंड पण देते. असं आहे. हे फार विचित्र काम आहे भौतिक जगाचं. म्हणजे एखादा शिक्षक असतो, तो विद्यार्थ्याला खोडी करायला भाग पाडतो. खोडी करायला भाग पाडतो आणि खोडी का केली म्हणून पुन्हा त्याला शिक्षा पण देतो. मग माया काय करते, माया असं का करते, मग माया असं का करते? मायेला फार आनंद येतो का जीवात्म्याला कष्ट देताना? माया असं का करते, कोण सांगेल? मायाच भोग घेण्यास प्रवृत्त करते, मायाच प्रलोभन दाखवते, मायाच त्याला गाजर दाखवते, आश्वासन देते, तू इथं खूप सुखी होऊ शकतो, आणि तुझं घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, आणि नातवंड आहे, परतुंड आहे, आणि तू खूप सुखी होऊ शकतो. मग जीवात्म्याला हे भोगाचं आमिष दाखवते. आमिष कोण? मायाशक्ती. आणि जीव जसं घ्यायला जातो सुख ना, तसं त्याला त्याच्या पाठीमध्ये जोराचा दंडुका मार असेल. असेल. मग हे असं का, मायाशक्ती असं का करते? परीक्षा नाही घेत. भगवंताप्रती जाण्यासाठी रोखते. हा, भगवंताप्रती भगवंताकडे जाण्यासाठी रोखते. नाही नाही, तसं नाही. असं आहे ते की जीवात्म्याला मायाशक्ती प्रलोभित का करते? कारण जीवात्म्याला इच्छा नाही कृष्णाची सेवा करण्याची. पण जीवात्म्याला सेवा करण्याचा त्याचा गुणधर्म आहे. सेवा केल्याशिवाय तो राहू शकत नाही, पण त्याला कृष्णाची सेवा करण्याची इच्छा नसल्यामुळं मग जी माया काय करते, ठीक आहे तुला कृष्णाची सेवा नाही करायची, ये माझ्या सेवेमध्ये. आणि मायेची सेवा करतो तो पावलोपावली कष्ट भोगतो. पावलोपावली कष्ट भोगतो. म्हणजे मायेचा प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम कुणामध्ये? जीवात्म्याचा. जीवात्म्याने जर कृष्णाची सेवा करायचं ठरवलं तर मायाशक्तीच्या तावडीतून तो मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून मायाशक्तीच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी
हे नित्यानंद प्रभू जीवात्म्याला कृष्णाची सेवा शिकवण्याकरिता आले. आणि दुसरा त्यांचा काय हेतू नाही. तेच नित्यानंद प्रभू रामलीलेमध्ये लक्ष्मणच्या रूपात आलेले, भगवान लक्ष्मण. आणि लक्ष्मणनी प्रभू रामचंद्रांची अखंड 14 वर्षेच वनवास होता ना, 14 वर्ष काय केली? अहर्निश सेवा केली, रात्र दिवस. ते शिकवत आहेत आपल्या स्वतःच्या आचरणात. भगवान लक्ष्मण जे ते 14 वर्ष अखंड वनवासात असताना प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांचे रक्षण करण्यासाठी ते झोपलेले असताना रात्र पहारा द्यायचे. भगवान श्रीराम आणि सीता माता यांच्यावरती कोणतं श्वापद आक्रमण करणार नाही, किंवा जंगलातले हिंस्र राक्षस आहेत, असुर आहेत, त्यांच्यापासून त्यांना त्रास होऊ नये. आणि त्यांच्या शय्येची व्यवस्था, त्यांच्या भोजनाची व्यवस्था हे कोण करत होतं? सगळं भगवान लक्ष्मण करत. आणि शेवटी भगवान लक्ष्मणानेच इंद्रजिताचा वध केला. भगवान लक्ष्मण हे 1 सेकंदाशिवाय प्रभूंच्या सेवेशिवाय राहू शकत नाही. भगवान लक्ष्मण 1 सेकंदाशिवाय. आणि तेच भगवान लक्ष्मण जे त्यांना किती प्रभूची लीला करत असताना त्रास झालेले पाप. भगवंताच्या सेवेमध्ये आपल्याला वाटतं की भगवंताची सेवा करणं फार सोपी गोष्ट आहे, पण तेवढी सोपी गोष्ट नाही. भगवान लक्ष्मण जेव्हा सेवा करत होते प्रभू रामचंद्रांची, आणि त्यांच्यावरती इतके द्विधाजनक विचित्र प्रसंग आलेले. ज्या वेळेला मारीच आलेला आहे हरिणाचं रूप घेऊन, आणि प्रलोभित कुणाला करतो? सीता मातेला. आता तिथं पण पहा, भगवंतांनी रामलीलेत नाही ना खूप मोठा धडा शिकवले. सीता माता म्हणजे सांगितले रामायणामध्ये जीवात्म्याचं प्रतीक आहे. आपण सगळे तो मारीच हरिणाचं रूप घेऊन आलेला तो काय? माया. माया मृगम दैत ईप्सित मन्वधावत वंदे महापुरुष ते चरणारविंद. चैतन्य महाप्रभूंचं गुणगान केले भागवत मध्ये. माया मृगम दैत ईप्सित मन्वधावत, माया रूपी मृगाच्या मागे मागे धावत हा जीवात्मा चाललेला मृगजळा मागे. त्या जीवात्म्याच्या मागे चैतन्य महाप्रभू पळत आहे आणि त्याला पकडून आणून त्याला कृष्ण प्रेम प्रदान करत आहे. अशा महापुरुष चैतन्य महाप्रभूंचे चरणी वंदन करते. पण सीता माता हे मायेत, सीता माता जीवात्म्याचं रूप आहे. सीता माता भाळते कुणावर? मृगावरती. मृग की जो मायावी आहे तो खरा मृग आहे का? नाही. तसे या जगातले भोग आहेत ना, स्त्री असते, पुरुष असे, अलंकार असतील, दागिने असतील, धन असेल, मान मरातब असेल, प्रतिष्ठा असेल, पद असेल, आपलं घरदार, सगळं आत्मजाया सुतागार असं म्हटलेलं आहे. हे सगळं काही मायेचं कारागार आहे. माया सुजे कारागार. जीवात्म्याला कारागृहाचं एक बंधन तयार केले, जीवात्मा सहज बसतो त्याच्यामध्ये. म्हणून मायारूपी मृग, सीता जीवात्मा, आणि सीता माता मग ते पाहिजे असा आग्रह कुणाकडे करते? कुणाकडे करते? नाही, लक्ष्मण थोडीच म्हणते, ती आपल्या पतीला म्हणते. भगवान श्रीराम, मला हा मृग फार आवडलेला आहे आणि मला काही करून पाय त्याची ती एकदम झगमगीत असं प्रकाश बाहेर फेकणारी कातडी, आणि ते असं हरण कधी बघितलंच नव्हतं सीता माते. मला काही करून पाहिजे. त्यावेळेला माहिती भगवान लक्ष्मण सावध करतात सीता माते. भगवान लक्ष्मण म्हणतात की माते, हा मायावी मृग आहे. हा मायावी मृग आहे, तुम्हाला भ्रमित करण्यासाठी आलेले, कृपया त्याचा मोह करू नका. पण सीता माता दुर्लक्ष करते. आचार्य सांगतात की लक्ष्मण एक गुरु रूपात त्या सीता मातेच्या रूपात असणाऱ्या जीवात्म्याला सावध करतात की ती माया आहे, जाऊ नको, माया आहे, जाऊ नको. आणि चैतन्य महाप्रभू शिकवण्यासाठी आले. मायेपासून आपलं रक्षण केलं पाहिजे. आपण मायेला आपण घाबरलं पाहिजे. मायेला आपण घाबरलं पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला जगन्नाथपुरीमध्ये लीला करत होते तेव्हा चैतन्य महाप्रभूंना गीत गोविंद फार आवडायचं. गीत गोविंद जे ते जयदेव गोस्वामींनी वृंदावनच्या कृष्णाच्या लीलावरती लिहिलेले फार सुंदर भजन आहे. आणि ते गीत गोविंद
गायल्यानंतर महाप्रभू जगन्नाथासाठी वेडे होऊन गेले. आणि महाप्रभूंनी एका सुंदर सकाळी एक तरुणी, एक युवती तिच्या मधुर आवाजात गीत गोविंद गात होती. आणि चैतन्य महाप्रभू ते गीत गोविंद ऐकल्यानंतर इतकं वेडे होऊन पळत सुटले की जे गात आहे त्या गाणाऱ्या व्यक्तीला आलिंगन करण्यासाठी, पण त्यांचे पार्षद गोविंद आहेत ते त्यांना लगेच जाऊन असं मिठी मारतात. नाही 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 महाप्रभू, आता महाप्रभूला माहित नाही ते कोण गात आहे, स्त्री आहे का पुरुष माहित नाही. महाप्रभू त्या भावस्थितीत आहे आणि महाप्रभूंना ते गोविंद, त्यांचे गोविंददास आलिंगन देतात. महाप्रभू ते स्त्री आहे, आलिंगन करू नका, आलिंगन करू नका. महाप्रभू लगेच आणि गोविंदला म्हणतात फार फार धन्यवाद, तू माझं मायेपासून आज काय केलं, रक्षण केलं. तर तसं जीवात्म्याला शिकवतात भगवंत आपल्या लीलेतनं की मायेपासून आपल्याला घाबरायला पाहिजे. आणि ही सीता माता जीवात्म्याचं रूप आहे. लक्ष्मणांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष म्हणजे गुरुची अवहेलना करतो जीवात्मा आणि बिंदासपणे भोग करायला जातो, तेव्हा त्याची गत सीता मातेसारखी होते. आणि सीता मातेला तो हरिण काय करतो, लांब लांब घेऊन जातो. तसंच वर्णन आहे ना, कुठे घेऊन जातो, लांब लांब घेऊन जातो. कुणापासून लांब घेऊन जातो, भगवंतापासून लांब घेऊन जातो. म्हणजे या जगातले भोग आहेत, माया काय करते, जीवात्म्याला कृष्णापासून लांब घेते. राम म्हणजे कृष्ण आहे, आले लक्षात, राम म्हणजे साक्षात कृष्ण आहे. हरिण म्हणजे माया आहे, सीता म्हणजे जीव आहे आणि लक्ष्मण म्हणजे गुरु आहे. जीवात्म्याला माया दूर घेऊन जाते आणि भगवान राम त्या हरणाच्या मागोमाग जातात, पण सांगून जातात लक्ष्मणाला की या जीवात्म्याचं, सीता मातेचं रक्षण कर. आणि मग सीता मातेला एकटं सोडून गेल्यानंतर लक्ष्मण अहर्निश पहारा देत असतात, पण तोपर्यंत कोण येतो, रावण येतो. आता तो रावण पण कुठल्या रूपात आलेला आहे, मायावी रूपात आले. रावण पण मायावी रूपात आले. आणि तो रावण हा साक्षात काय माहितीये का, कामाचं प्रतीक आहे. काम, मूर्तिमंत काम, हे रावण हा मूर्तिमंत काम आहे. आणि कुंभकर्ण हा मूर्तिमंत क्रोध आहे. काम आणि क्रोध ते सगळ्यात मोठे आपले शत्रू आहेत जे आपल्या हृदयात आहेत. आणि म्हणून काम तिथं प्रकट झाला आणि काम प्रकट झाल्यावर पुन्हा सीता माता लक्ष्मणना तो माया जो आहे तो लक्ष्मणना हाक मारतो, मारी लक्ष्मणा लक्ष्मणा मला वाचव, मला वाचव. त्यावेळेला लक्ष्मणना पूर्ण माहिती आहे की हे सगळं त्या मायावी मृगाचंच कारस्थान आहे. ऍक्च्युली प्रभूंना कोणती शक्ती या जगातली पराभूत करू शकत नाही. सीता माता खूप लांछन लावते लक्ष्मण भगवंताला, म्हणजे किती अवघड सेवा आहे. लक्ष्मणाची सेवा किती अवघड आहे. आता भगवंतांनी सांगितले की तू सीतेला एकटं सोडू नको, आणि सीता म्हणते की तुम्हाला जावंच लागेल, माझे स्वामी संकटात आहे. आता काय करायचं सेवकाने काय करायचं. म्हणून भगवान लक्ष्मण काय म्हणाले माहितीये, मी पुढच्या अवतारात धाकटा भाऊ बनवून येणार नाही. ते म्हणाले मी थोरला भाऊ बनतो. ते भगवान लक्ष्मण जे आहेत ते कृष्ण लीलेमध्ये कोण येतात, बलराम येतात. मग कृष्ण त्यांच्यावर अधिकार गाजवू शकत नाही, उलट ते कृष्णावर अधिकार गाजवतात ज्या ज्या वेळेला. आणि ते कुणाचे गुरु होतात कृष्ण लीलेमध्ये, कोण सांगेल. कृष्ण लीलेमध्ये बलराम एका महान अशा योद्ध्याचे गुरु बनले, दुर्योधन. आता बघा किती विचित्र आहे भगवंताची लीला. इकडे कृष्ण कुणाचे गुरु आहेत, अर्जुनाचे गुरु आहेत, आणि तिकडे बलराम कुणाचे गुरु आहेत. आता किती मोठा अवघड प्रश्न आहे कृष्णासाठी. आता ते रामलीले पहा, माझ्या रामलीलेमध्ये भगवान श्रीरामांनी लक्ष्मणला अडचणीत आणलं आणि आता इथं बलराम कृष्णाला अडचणीत आणते का. आता कृष्णांच्या पुढे फार मोठी दुविधा आहे. अरे माझा भक्त आहे हा अर्जुन, माझा अवतार धर्माची स्थापना करण्याकरिता आहे आणि धर्म साक्षात युधिष्ठिर अर्जुनाच्या बाजूने, आणि मी जर याचं रक्षण नाही केलं आणि तिकडं दुर्योधन जो आहे तो दुर्योधन वरचढ ठरला तर कसं काय होणार.
म्हणून प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला दुर्योधनाची बाजू घ्यायची, कोण? बलराम. तिथं भगवान श्रीकृष्णांना फार चतुराईनं बलरामांना सांभाळवलं. फार चतुराईनं. जसं लास्टच्या वेळेला दुर्योधनाच्या मांडीवरती भीमाला गदा प्रहार करायला सांगतात, कोण? भगवान कृष्ण. कारण का ते गांधारीच्या दृष्टीमध्ये इतकी शक्ती असते की गांधारी म्हणते की दुर्योधना, माझ्या समोर तू असा बिना वस्त्र नंगा होऊन ये. का? तर माझ्या पातिव्रत्यामुळं माझ्या दृष्टीमध्ये इतकी शक्ती आहे की तुझं अखंड शरीर आहे वज्रा समान कठोर बने, आणि या भीमाच्या कुठल्याही गदेचा प्रहार तुला एक साधा उरण इतकं पण जखम करणार नाही. पण भगवान कृष्ण तिथं ऑफकोर्स येतात आणि काय सांगतात, अरे मातेसमोर असं कोणी जातो का असा भोंगळा? ती जाईल का? थोडं तरी तू लज्जा बाळग. त्यावेळेला दुर्योधनाला बरोबर पटतं, बरोबर आहे. मग तो काय करतो? कटिवस्त्र धारण करतो, मांड्या झाकतो आपल्या फक्त, आणि आई समोर गेला. आणि बरोबर भगवान कृष्णाला सर्व अंतर्यामी, त्यांना माहिती आहे या असुरांची मती कुठपर्यंत जाते, त्याच्या पुढं कृष्णाची मती असते. म्हणून त्यांच्या प्रत्येक चालीला, त्यांच्या प्रत्येक षडयंत्राला भगवंताकडे उत्तर आहे. म्हणून सदैव जीवात्म्याने भगवान कृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. या जगातले भौतिक प्रकृतीचे जे काही घटक आहेत, आपले शत्रू आहेत, आपला कधी घात करते काही सांगता येत नाही. कोण आपला मित्र आहे, कोण आपला शत्रू आहे, ओळखणं फार कठीण आहे जगामध्ये. पण ते आपला कधी कोण घात करेल आपल्याला जरी माहित नसलं तर ते कोणाला माहिती? भगवंताला. भगवंत जे तर ते भगवंत आपलं रक्षण करतात येऊ घातलेल्या संकटापासून. म्हणून सांगितले की प्रत्येक विपदामध्ये, संकटामध्ये भक्त हा भगवंताचा आश्रय घेतो. आध्यात्मिक जगतामध्ये जे भक्त आहेत ते भगवंताचा आश्रय घेतात, आणि भौतिक जगातले लोक मात्र भगवंताचा धिक्कार करतात. आज सकाळी भागवत मध्ये सांगितलं की भौतिक जगातले लोक भगवंताचा धिक्कार करतात. त्यांना त्यांच्या स्वतःच्या बळावरती, स्वतःच्या बुद्धीवरती फार विश्वास असतो. पण असे सगळे जीव अनाथ आहेत, आणि शेवटी भौतिक प्रकृती त्यांचा विनाश करते. दुर्योधन, दुःशासन आदीप्रमाणे त्यांनी आटोकाट शेवटपर्यंत प्रयास केला, परंतु भगवंतांना ते हरवू शकले नाही. भगवंतांच्या चतुराईला, भगवंताच्या बुद्धिमत्तेला हरवू शकले नाही. आणि म्हणून तुम्ही पाहिलं की दुर्योधनाला ज्या वेळेला मारण्यासाठी भीम खूप थकला होता, वार करून काही होतच नव्हतं, तेव्हा कृष्ण सांगतात की त्याच्या मांडीवरती गदा कर. आणि युद्ध कलेच्या नियमानुसार द्वंद्व युद्धामध्ये कधी योद्ध्याने दुसऱ्या योद्ध्याच्या कमरेखाली वार करायचा नसतो. पण तिथं वार केल्यानंतर दुर्योधनाची पूर्ण मांडी फुटून गेली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात आडवा पडला. तर बलरामाला फार क्रोध येतो, आणि बलराम स्वतः गदा घेऊन भीमाच्या अंगावर धावून जातात की तू नियम का मोडला, नियम का मोडला. मग कृष्णाला खूप त्यांची गयावया करावी लागली, सांगावं लागलं की ती अधर्माची बाजू आहे. मग बलराम जे ते दुर्योधनाच्या गुरु का बनले? तो तर आसुरी आहे, अधर्मी आहे, पापी व्यक्ती आहे, भक्तांप्रती अपराध करणार आहे. व बलराम त्याची का बाजू घेतात, त्याची गुरु का बनतात? सांगता येईल कुणाला? त्याची गुरु यासाठी बनतात कारण कृष्ण जे आहे, भगवान कृष्ण इतके दयाळू आहे की ते कृष्ण, अर्जुन, युधिष्ठिर, कुंती, द्रौपदी यासारख्या शुद्ध भक्तांना सहजपणे कृपा देतात. पण दुर्योधनाप्रती सुद्धा त्यांच्या हृदयात कुठं ना कुठे कारुण्याचा अंश आहे. कारण दुर्योधन पण कुणाचा अंश आहे? शेवटी भगवानाचा अंश. फक्त ते स्वतः न करता ते कार्य कुणाला देतात? आदि गुरु बलरामाला देतात. म्हणून कृष्णापेक्षा गुरु दयाळू आहेत या जगामध्ये. का?
तर ज्यांना कृष्णाने नाकारलेलं आहे, कृष्णाने रिजेक्ट केलेलं आहे, त्यांना सुद्धा गुरु जवळ करतात. बोला हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. म्हणून चैतन्य चरितामृत सांगतं की जीवात्म्याने भगवान कृष्णांच्या आधी गुरूंच्या प्रती शरणागत व्हायला पाहिजे, गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे, गुरूचा कधी त्याग नाही केला पाहिजे. जी चूक सीता मातेनं केली, गुरूंचा त्याग केला सीता मातेने. ठीक आहे, तिने प्रभू रामचंद्रांना आपल्यापासून दूर केलं, इथपर्यंत काही तोटा नव्हता. पण लक्ष्मणाला जसं दूर केलं, सीता लक्ष्मणाला म्हणते की तुम्ही इथनं निघून जा. लक्ष्मण जसं निघून गेले तसं सीता मातेच्या दुर्दैवाचा प्रारंभ झाला. जसं लक्ष्मण निघून गेले त्याच संधीची वाट बघत झाडामागे कोण लपला होता? रावण. तो वाट पाहत होता की लक्ष्मण कधी या झोपडी पर्णकुटीच्या परिघाच्या बाहेर जातो. जसं लक्ष्मण निघून गेले तसं रावणाचं आगमन झालेलं आहे. की रावण कोणाला घेऊन गेला? सीता मातेला. आणि कुठे घेऊन गेला? लंकेमध्ये घेऊन गेला. आणि तिथं मग भगवंताच्या पासनं जवळपास 1 वर्ष सीता मातेला भगवंताच्या विरहात राहावं. किती? 1 वर्ष. मला वाटते 13 वर्ष झाली होती मग हे रावणाने घेऊन गेले अपहरण. पण त्यानंतर हे केवळ आणि केवळ गुरुचा अवेर केल्यामुळे सीता मातेला 1 वर्ष भगवंतापासून लांब राहावं लागलं. आणि सीता मातेची इतकी दयनीय अवस्था होती. परंतु भगवंत इतके दयाळू आहे की भगवंतांनी शेवटी सीता मातेचा शोध घेण्याकरिता आणि तिची मुक्तता करण्याकरिता कोणाला पाठवलं? हनुमान. शेवटी एका भक्तालाच पाठवलं. म्हणून एक भक्त जो आहे किंवा एक गुरु जो आहे तो जीवात्म्याला कृष्णापर्यंत नेऊ शकतो. जीव स्वतःच्या बळावरती कृष्णापर्यंत जाऊ शकत नाही. आणि म्हणून भगवान नित्यानंद प्रभू जे तर ते या कलियुगामध्ये जे श्री चैतन्य महाप्रभू साक्षात कृष्ण आहे तर त्यांचं सेवा करण्याकरिता, त्यांची सेवा विस्तार करण्याकरिता प्रकट झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की लक्ष्मणनी प्रभू रामाची सेवा केली, बलरामांनी भगवान कृष्णांची सेवा केली, बलरामांनी पण कृष्णाची सेवा केली आहे, केली की नाही? उलट बलरामाने ना 5ही रसामध्ये कृष्णाची सेवा केलेली आहे. जसं 5 रस तुम्हाला माहिती आहे, शांत, दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य. तर काही भक्त शांत भावामध्ये सेवा करतात, काही दास्य भावामध्ये. वृंदावनातले भगवंताचे बालगोपाल सखा आहेत, श्रीदामा, मधुमंगल, सुबल, स्तोक कृष्ण आदी हे कृष्णाबरोबर साख्य भावामध्ये सेवा करत आहेत. नंद महाराज, यशोदा, रोहिणी माता हे वात्सल्य भावामध्ये कृष्णाची सेवा करतात आणि व्रज गोपी त्या कृष्णाची माधुर्य भावामध्ये सेवा करतात. पण तुम्हाला माहितीये का, बलराम जे हे 5ही रसामध्ये कृष्णाची सेवा करतात वृंदावनमध्ये. 5ही रसामध्ये एकमात्र असे ते, म्हणून त्यांना सेवक भगवान म्हणले. त्यांच्या इतकी सेवा कुणीच करू शकत नाही. सेवक भगवान म्हटले त्यांना, त्यांच्या इतकी सेवा कोणी करू शकत नाही. सेवेची परिसीमा आहे. म्हणून हे भगवान कृष्णांचं जे काही शांत भावामध्ये कसं सेवा करतात माहिती का, थोडक्यात सांगतो. शांत भावामध्ये भगवंताचं बेडिंग, भगवंताची ताट, भगवंताचे सगळे जे काही भगवंताच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टींनी पूजा अर्चा सेवा होते ते स्वतः विस्तार करतात भगवान बलराम. भगवंताचे वस्त्र, भगवंताचे अलंकार, भगवंताचं मुकुट हे कुणाचा विस्तार आहे? बलरामाचा विस्तार. हे मृदंग आपण वाजवतो त्यांना बलरामजी म्हणतात का? कारण ते कृष्णाच्या सेवेसाठी बलराम विस्तार करतात. मृदंग, करताल, हार्मोनियम जे काही आहे ते काही कृष्णाचा, बलरामांचा विस्तार आहे. दास्य भावामध्ये बलराम सेवा करतात वृंदावनमध्ये. कृष्णासाठी, कृष्णाला कधी तहान लागली बलराम पाणी आणून देतात. वात्सल्य भावामध्ये कृष्ण कशी सेवा करतात माहितीये?
ते नंद यशोदामाई कृष्ण जेव्हा गायी घेऊन चरायला जातात त्यावेळेला कृष्ण यशोदा माता बलरामांना सांगते की बलराम आता तूच कृष्णाचा पालक आहेस, तूच, कारण आम्ही तर घरी आहे, राणा वनामध्ये कंस कधी कुठल्या वेळी कोणता आसूर पाठवतो, तर तूच काय आहेस, बलरामांचा पालक आहेस. आणि कृष्ण तिथं पालक म्हणून बलराम तिथं कृष्णाची पालक म्हणून सेवा करायचे. आणि साख्य भावामध्ये कसं सेवा करायचे, बलराम कधी कधी कृष्ण खूप थकायचे खेळून खेळून, तेव्हा बलरामांच्या मांडीवरती कृष्ण डोके ठेवायचे, किंवा भगवंत आपले चरण बलरामांच्या मांडीवर ठेवायचे आणि बलराम स्वतः पाय लावायचे भगवंत. आणि कधी कधी कृष्ण बलरामांचे पाय आपल्या मांडीवर घेऊन चेपायचे. त्यावेळेला तो रस कुठला आहे, तो रस साख्य रस आहे. तो रस काय आहे, साख्य रस आहे. कारण का, भगवान कृष्णांना आपल्या सख्यांची सेवा करण्यामध्ये आनंदास्वादन करतात. आणि माधुर्य भावात कसं करतात कृष्ण, तर ब्रज रासलीलेमध्ये राधाराणीची छोटी बहीण अनंग मंजिरी, की अनंग मंजिरी असं म्हणतात की बलरामांचा विस्तार आहे. म्हणजे पाचही रसामध्ये कृष्णाला आनंद देण्यासाठी बलराम आपला विस्तार करतात, म्हणून ते सेवक भगवान आहे. आणि तेच भगवान ज्या लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांची सेवा केली, ज्या बलरामाने कृष्णाची सेवा केली, तेच राम आणि लक्ष्मण, बलरामांना राम पण म्हणतात, नंदाख्य राम शरणम ममास्तु, ते अजस्त्र बल धारण करतात म्हणून बलराम म्हणतात, अन्यथा त्यांचं नाव काय, राम आहे. म्हणून आपण जो हरे कृष्ण महामंत्र म्हणतो ना, तर त्यामध्ये जो हरे राम शब्द आहे, तो राम बलरामांना पण उद्देशून आहे, प्रभू रामचंद्रांना पण आहे, पण बलरामांना पण आहे. म्हणून तेच राम आणि कृष्ण हे कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभू ठरवलं. मग नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभूंची काय सेवा करतात, तर हे चैतन्य महाप्रभूंचा युगधर्म प्रस्थापित करण्याचं जे मिशन आहे, पृथ्वी ते आचयत नगरादी ग्राम, म्हणा सर्वत्र प्रचार होईबे मोर नाम, सर्वत्र प्रचार होईबे मोर नाम. तर महाप्रभूंची भविष्यवाणी, की महाप्रभूंची इच्छा आहे या कलियुगातल्या अधम पतित जीवात्म्यांना कृष्ण भक्ती, कृष्ण प्रेम प्राप्त व्हावं आणि त्याचा जन्ममृत्यूच्या चक्रातून उद्धार व्हावा. आणि म्हणून जगन्नाथपुरीमध्ये संन्यास घेऊन चैतन्य महाप्रभू आले, त्यांच्याबरोबर नित्यानंद प्रभू पण आले. पण काही महिने राहिल्यानंतर नित्यानंद प्रभूंना चैतन्य महाप्रभू म्हणतात की हे निताई गोसाई, तुम्ही माझ्यासोबत तिथं आलात, पण तिकडं बंगालमध्ये लाखो करोडो जीवात्मे ते तुमच्या कृपेविना वंचित आहेत, त्यांचा उद्धार कोण करणार. म्हणून महाप्रभूंची इच्छा झाली, नित्यानंद प्रभू त्वरित माघारी फिरले जगन्नाथपुरीहून आणि कुठे गेले, बंगालला गेले. महाप्रभू बंगालमधून आले, पण बंगालमधल्या लोकांचा उद्धार करण्याकरता चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंना पाठवलं आणि सांगितलं की दारादारामध्ये जाऊन लोकांना हरिनाम द्या, हरिनामाचा प्रचार करा. म्हणून नित्यानंद प्रभूंचं एक भजन आहे, त्याच्या भजनामध्ये नित्यानंद प्रभूंचा गौरव करताना म्हटलेले आहे की अधम पतित जीवे द्वारे द्वारे गिया, म्हणा अधम पतित जीवे द्वारे द्वारे गिया, अधम पतित जीवे द्वारे द्वारे गिया, अधम पतित जीवे द्वारे द्वारे गिया. अकरोध परमानंद नित्यानंद राम, अकरोध परमानंद नित्यानंद राम. अभिमान शून्य निताय नगरे बेडाय, अभिमान शून्य निताय नगरे. अभिमान शून्य म्हटले त्यांना, कारण कुठलाही मी बलराम आहे, मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत शीर्षावरती ब्रह्मांड धारण केले त्यांनी. या ब्रह्मांड लीलेमध्ये अनंत नाग कसं महाविष्णू कशावर पोहोचलेले, अनंत शीर्ष, म्हणजे अनंत नाग पण कुणाचा अंश आहे, बलरामाचा अंश आहे. आणि या ब्रह्मांडामध्ये हे ब्रह्मांड कुणाच्या मस्तकावरती आधारलेले, अनंत शेष आहे ना. म्हणून
अनंत शेषाने काय केलेले आहे, हे ब्रह्मांड आपल्या मस्तकावर धारण केलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्या मुखाने ते कृष्णाचं गुणगान अनादिकालापासून करत आहे. म्हणून इथं शेष म्हटलेलं आहे. शेषच्च यस्यांस कलास नित्या. अनंत शेष पण बलरामच आहे आणि ते भगवान विष्णूंना शय्या देण्याचं काम करत आहे. अनंत शेष म्हणून गर्भोदक्षय विष्णू, क्षीरोदक्षय विष्णू हे फक्त शेष नागावरतीच पोहोचलेले आपल्याला दिसतात. तर असे ब्रह्मांडामध्ये सुद्धा सहाय्य करणारे नित्यानंद प्रभू इथं मात्र त्यांनी अभिमान पूर्णपणे, आणि असे लोक की जे अधमपतित आहेत, पापी लोक आहेत, त्यांच्या दारात ही किती मोठी गोष्ट आहे. साक्षात बलराम, साक्षात लक्ष्मण, हे लक्ष्मणना जो इतका क्रोध यायचा, घडी घडीला ते क्रोध करायचे, पण तेच इतकं नम्र होऊन दंते तृण धरी, दातामध्ये तृण धरून अधमपतित लोकांना काय सांगत आहे की बोलो कृष्ण भजो कृष्ण करो कृष्ण शिक्षा. बोलो कृष्ण भजो कृष्ण, बोलो कृष्ण भज कृष्ण करो कृष्ण शिक्षा. बोलो कृष्ण भजो कृष्ण करो कृष्ण. हे सांगत आहे की बोलो कृष्ण म्हणजे कृष्ण नाम घ्या तुम्ही, भजो कृष्ण कृष्णाचं भजन करा, आणि करो कृष्ण शिक्षा. शिक्षा म्हणजे शिकवण. तर कृष्णाची शिकवण जी गीतेमध्ये दिलेली आहे, भागवत मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही अंमलात आणा. हे दारादारात जाऊन लोकांना सांगत आहे. कोण? भगवान नित्यानंद प्रभू. म्हणून म्हणते नदिया गोद्रुमे नित्यानंद महाजन. नदिया गोद्रुमे नित्यानंद महाजन. नदिया गोद्रुमे नित्यानंद महाजन. नदिया पतियाचे नाम हट जीवेर कारण. 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 ते म्हणताय की पती म्हणजे पतित लोकांच्या साठी त्यांनी एक हाट म्हणजे बाजार हाट उघडलेला आहे. कसला बाजार हाट? हरिनामाचा, भाजीपाल्याचा नाही. बाजार हाट उघडलेला आहे आणि मुक्त फ्री मध्ये सगळ्यांना हरिनाम देत आहे. पतियाचे नाम हाट जीवेर कारण. फक्त पतित जीवात्म्यांच्या कारणासाठी त्यांनी हा हरिनामाचा बाजार उघडलेला आहे. कुठे? नदिया गोद्रुमे. नदिया म्हणजे जिथं चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव झाला, नवद्वीप स्थान त्या ठिकाणी. आणि ते सगळ्या लोकांना मुक्त हस्ते कृष्ण प्रेमाचं भांडार उघडलेलं आहे. ते भांडार फोडलेले आहे आणि लोकांना सांगितलं या आणि तुम्ही कृष्ण प्रेम लुटून घ्या. म्हणून नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू जिथं जायचे तर साक्षात त्या लोकांच्या अंगात कृष्ण प्रेम संचारायचे आणि भगवंताचं रूप पाहून, भगवंताच्या मुखातलं नाम श्रवण करून लोक जे ते वेड्यासारखं कृष्ण प्रेमामध्ये पागल होऊन नाचत त्यांच्या मागे वेळ होऊ नये. आपल्या संसाराची आसक्ती, घरदार सगळं विसरून द्यायचे. कारण साक्षात कोण आहे ते? कृष्णानी बलराम. तर असे कृष्णानी बलराम हे जरी भगवान कृष्ण रूपामध्ये इतके दयाळू नाहीये, राम रूपामध्ये इतके दयाळू नाही, पण या कलियुगातल्या लोकांसाठी त्यांनी अत्यंत महावदाने अवतार धारण केलेला आहे आणि त्यांची सेवा करण्याकरिता भगवान नित्यानंद प्रभू काय केले? भगवंतांना आनंद यावा म्हणून. त्यांचा दुसरा काही उद्देश नाही. ते आदिगुरु आहेत, तसंही ते जीवात्म्याला कशा प्रकारे कृष्णाच्या सेवेत युक्त करता येईल हाच त्यांचा एकमात्र ध्यास आहे, दुसरा काही ध्यास नाही. म्हणून अशा नित्यानंद प्रभूंचे चरण कमळ हे जीवात्म्यासाठी त्याच्या प्राणापेक्षाही अनमोल आहे. कारण का असा उदार अवतार, असे उदार भगवंत इतर कुठल्या युगात प्रकट होत नाही. म्हणून आपल्या कलियुगातल्या तुमच्या आमच्यासारखे जीवात्मे जे आहेत ते फार भाग्यवान आहेत. प्रभुपाद सांगतात. कारण का प्रभुपाद म्हणतात की चैतन्य महाप्रभू आता 500 वर्षापूर्वी येऊन गेले आणि त्यांचीच लीला आजही चालू आहे. कारण आता जे काही गुरु आहेत ते गुरु कुणाचे प्रतिनिधी आहेत?
साक्षात नित्यानंद प्रभूचे. म्हणून नित्यानंद प्रभूच या गुरूंच्या आणि प्रभुपादांच्या आणि या सगळ्या परंपरेतल्या आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला शिकवण देत आहे. काय? बोलो कृष्ण, भजो कृष्ण, कोरो कृष्ण शिक्षा. तुम्ही हरे कृष्ण महामंत्र जप करा, पापाचरण सोडून द्या. काय करा? फक्त पाप आचरण सोडून द्या, हरिनाम जप करा, तुमचा उद्धार निश्चित आहे. तर अशा प्रकारे भगवान बलराम हे मूळ संकर्षण आहे आणि कृष्णाची सेवा करण्याकरिता नित्यानंद प्रभूंच्या रूपात ते आलेले आहेत. आणि म्हणून वैष्णव भजनामध्ये नित्यानंद प्रभूंचा फार फार गुणगान आहे. तसेच चैतन्य चरितामृत मध्ये अख्खा एक मोठा अध्याय बलरामांचं वास्तविक स्वरूप काय, ते कसे महासंकर्षण आहेत, कसे विष्णू रूपात अवतरित होतात, इतकं सुंदर व्याख्या केलेली आहे या सगळं. तर आपल्याला भगवान नित्यानंद प्रभूंच्या विषयी जाणण्याकरिता, त्यांच्याविषयी आणखी श्रवण करण्याकरिता लालसा जागृत व्हायला पाहिजे. कारण का? तर ते इतके सहजपणे प्राप्त आहे की फक्त त्यांना प्रसन्न करण्याकरिता, दुसरं त्यांची पूजा अर्चा करण्याकरिता आपल्याला काही सामग्रीची गरज नाही. ह्या कलियुगातले भगवान आहे, त्यांची पूजा फक्त नाम संकीर्तनाद्वारे. कशाद्वारे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खुश आहे. जिथं कीर्तन होत आहे, नाम कीर्तन होत आहे, तर तिथं त्यांना अन्य काही नकोय. आणि म्हणून जिथं जिथं नाम संकीर्तन प्रेमानं होत आहे त्या ठिकाणी गौरनिताई उपस्थित असं म्हणतात. म्हणून चैतन्य महाप्रभूंना निमाई म्हणतात. निमाई निमवृक्षाखाली प्रकट झाले. आणि नित्यानंद प्रभूंना काय म्हणतात? निताई म्हणतात. काय म्हणतात? निताई, प्रेमाने. गौर निताई किंवा निमाई आणि निताई हे कलियुगातले कृष्ण आणि बलराम आहेत. आणि हे निताई जे आहे, हे निताई इतके चैतन्य महाप्रभूंच्याही पुढे जाऊन इतके कृपाळू होतात की जे जीवात्म्यांना चैतन्य महाप्रभूंची कृपा पण मिळत नाही, त्यांना सुद्धा हे जाऊन देतात. जो घ्यायला पण तयार नाही कृपा, जो कृपा घ्यायला पण तयार नाही, त्याला जबरदस्तीने त्याला पकडून काय करतात? तो कृपा घे. आणि म्हणून नित्यानंद प्रभूंनी जगाई आणि मदाई असा दोघा भावांचा उद्धार केला की ज्या लोकांनी इतके भयंकर पाप केली होती, लोकांची घरं जाळली होती, लोकांना खूप अनाप शनाप बोलले होते, लोकांना इतके त्रास आणि कष्ट दिले होते की लोक त्यांच्या मरणाची वाट पाहत होते. आणि ते दोघं लांबून येताना जरी दिसले ना, तर लोक घाबरून रस्ता बदलून पळून जायचे. आणि सरकारमध्ये लोक, अधिकारी व्यक्ती सुद्धा त्यांना घाबरायचे शिक्षा देण्यासाठी. शासन त्यांच्यावर कुणाचंही शासन चालत नव्हतं, एवढे खतरनाक लोक होते ते. डाकू, दरोडेखोर, सगळे आसुरी गुण, की त्यांचं पाप कर्माचं रेकॉर्ड लिहून लिहून चित्रगुप्त दमले होते. लिहून यमराजांचे जे असिस्टंट आहेत आणि सगळ्या माणसांचं रेकॉर्ड लिहितात, पाप कर्मांचा हिशेब ठेवतात. ते सुद्धा त्यांचं पाप. आणि महाप्रभूंनी त्यांचा उद्धार केला ना, नित्यानंद प्रभूंनी उद्धार केला, त्यावेळेला ते यमराज तिथं आले होते. साक्षात सगळे देवता तिथं प्रकट झाले, भगवान शिव आणि ब्रह्मा प्रकट झाले होते. आणि यमराजांनी तोंडात बोट घातलं की या जीवात्म्यांचा उद्धार कसा काही शक्य आहे. करोडो वर्ष जे कुंभी पाकेने रवरव नरकामध्ये शिक्षा भोगण्यास पात्र आहे, अशा लोकांचं पाप कसं काही नष्ट होऊ शकतं. यमराज हरिनाम कीर्तनामध्ये नाचायला लागले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एवढी त्यांची कृपा आगाध आहे की ज्या जीवात्म्यांनी इतकं पाप केलेले की यमराज तिथं आश्चर्यानं पाहायला आले की यांचं शक्यच नाही एवढं पाप नष्ट होणं. मग असे नित्यानंद प्रभूंचा महिमा आहे की ज्यांनी संकल्प केला की श्री चैतन्य महाप्रभू किती दयाळू आहे, या जगाला मी दाखवून देईन. जर या दोघा भावांचा उद्धार होत असेल तर मग या कलियुगातल्या बाकी लोकांचा का नाही उद्धार होता? आले लक्षात? त्या लोकांना जर महाप्रभूंची कृपा मिळाली, महाप्रभूंनी दाखवून दिला की महाप्रभू त्यांना कृपा प्रदान करायला तयार नव्हते, कारण त्यांनी नित्यानंद प्रभूंमध्ये अपराध केला. ते लोक दारू डोसत बसले होते.
आणि डोळे अतिशय लाल बुंद झाले होते आणि इतका क्रोध त्यांच्या आतमध्ये होता की कोणी जवळ जाण्याचं धाडस करत नव्हतं. आणि हे दोघं, एक हरिदास ठाकूर नामाचारी हरिदास ठाकूर, आणि ते बिचारे फार घाबरत होते हरिदास ठाकूर, आणि नित्यानंद प्रभू जे तर ते कृष्ण प्रेमामध्ये मत्त झाले होते आणि त्यांना ते रोखत होते, हरिदास ठाकूर नका नका जाऊ नका, त्या लोकांचा ऐका, बाकीचे लोक आपल्याला सांगत आहे की तुम्ही तर साधू संत आहात आणि ते राक्षसी लोक आहेत, त्यांच्या जवळ जाऊ नका, ते तुम्हाला इजा करतील. पण तो नित्यानंद प्रभू ऐकत नाही. मी त्यांचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, मला त्यांना चैतन्य महाप्रभूची कृपा द्यायचीच आहे. आणि मग हरिदास ठाकूर फार घाबरत होते जवळ जाण्यासाठी, पण ते स्वतः नित्यानंद प्रभू गेले आणि हात जोडून त्यांना म्हणाले, त्या पापी लोकांना, की बाबांनो, तुम्ही फक्त एकदा हरिनाम घ्या, मी तुमचं सगळं पाप नष्ट करतो. तर त्या मधाईने काय केलं, ज्या गाडग्यातून दारू पित होते तो गाडगा जोरात हाणला नित्यानंद प्रभूंच्या कपाळावरती आणि त्यांच्या कपाळातून भळभळ रक्त व्हायला. त्यावेळेस तिथं साक्षात चैतन्य महाप्रभू प्रकट झाले. सुदर्शन चक्र, हालाकी भगवंत कलियुगामध्ये अस्त्र धारण करत नाही, पण नित्यानंद प्रभूंच्या प्रती अपराध झाल्यावर त्यांना राहवलं नाही आणि याला मी आताच्या आता यमलोकात पाठवतो. भगवंत सुदर्शन चक्र सोडणारी नित्यानंद प्रभू त्यांची शरण घेतात. नाही, यांना जर तुमची कृपा मिळाली नाही तर तुमच्या कृपेवर बाकी माणसांचा विश्वास बसणार नाही. तुम्ही पतित पावन आहात, अधम पतित लोकांचा उद्धार करण्याकरिता आला, हे जर सिद्ध करायचं असेल आणि इथून पुढे कलियुगातल्या सगळ्या लोकांना त्याचा विश्वास बसायचा असेल तर तुम्ही या दोघांना उद्धार केला पाहिजे, या दोघांना हरिनाम प्रदान केलं पाहिजे. आणि त्यावेळेला नित्यानंद प्रभू सांगतात की हा जो जगाई आहे, या मधाईने मला मारत असताना जगाईला थोडस काही वाईट वाटलं, अरे मारू नको मारू नको म्हटलं. एक बस त्याचं ते थोडस ते एक चांगली कृती चैतन्य महाप्रभूंना इतके आनंद देऊन गेले. अरे या जगाईने तुम्हाला वाचवण्याचा प्रयास केला का, म्हणजे इकडं पापाचा डोंगर असेल पण महाप्रभू एक चांगली छोटी सेवा केली वैष्णवाची, तर महाप्रभू त्याचं सगळं पाप नष्ट करतात किंवा माफ करतात. म्हणून रूप गोस्वामी म्हणतात की नमो महावदान्याय कृष्णदेव, असा दयाळू अवतार आजवर कधी झालेला नाही. म्हणून ती एक छोटीशी कृती महाप्रभूंनी त्याला आलिंगन दिलं जगायला आणि त्याला कृष्ण प्रेम प्रदान केलं. आणि मग ते पाहिल्यानंतर तो नाचायला लागला, त्याच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले, तो गडाबडा गडाबडा लोळायला लागला महाप्रभूंच्या चरणी. हे किती माझं भाग्य आहे, अहो भाग्य आहे, साक्षात भगवंत माझ्या समोर माझ्यासारख्या अधम पतित जीवात्म्याच्या समोर आले मला कृपा प्रदान करण्यासाठी. आणि तो त्याची ती अवस्था म्हणजे मग मधाईच्या डोक्यात प्रकाश पडला, त्याची सगळी नशा उतरली आणि मग त्याला समजले की साक्षात कृष्ण आणि बलराम आहे, मी किती घृणास्पद अपराध केलेला आहे. त्यावेळेला तो पण मग गडाबडा लोळायला लागतो आणि कृपेची भीक मागतो की भगवंता मी पण माझ्यावर पण कृपा करा. तुम्ही या जगाई माझ्या भावाने, आम्ही दोघांनी सगळी पाप केली, त्याला एकट्यालाच तुम्ही कृपा केली, मला कधी कृपा देणार. त्यावेळेला भगवान त्याला इतकं त्या निर्भत्सना करतात की तू माझ्या भक्ताप्रती अपराध केलेले, नित्यानंद प्रभू प्रती अपराध केलेले, तुला माझी कृपा करोडो जन्म मिळणार नाही, तुझं तोंड सुद्धा मला बघायचं. तर त्यावेळेला तो खूप गयावया करतात. त्यावेळेला महाप्रभू म्हणतात की तुला जर कृपा पाहिजे असेल तर तुला नित्यानंद प्रभूच कृपा देऊ शकतात. आणि मग त्यावेळेला तो मधाई येतो नित्यानंद प्रभूच्या चरणाचा आश्रय घेतो आणि नित्यानंद प्रभू महाप्रभूला सांगतात की याला क्षमा करा. त्यावेळेला भगवंत त्याला आपली कृपा करतो. तर अशा प्रकारे भगवान नित्यानंद प्रभू हे आदि गुरु म्हणून प्रकट झालेले आणि महाप्रभूंच्या पुढे 2 पावले आहेत कृपा देण्यासाठी. हा नित्यानंद त्रयोदशी उत्सव जो आहे त्यांची कृपा प्राप्त करण्याचा उत्सव आहे. आणि जेवढं त्यांची कृपा प्राप्त करण्याचं साधन काय, जेवढा व्यक्ती हरिनाम जप करेल ध्यानपूर्वक, जेवढा व्यक्ती कीर्तन करेल, तेवढं ते नित्यानंदची कृपा त्या जीवात्म्याला
त्यांना खुश करण्याचा दुसरा काही मार्ग नाही. म्हणून हे कलियुगातले भगवान आहे ते कीर्तन प्रेमी आहे. काय आहे? कीर्तन प्रेमी. चैतन्य महाप्रभू युग अवतारी कीर्तनकारी गौर हरी. कसे ते गौर हरी? कृष्ण हे सावळे हरी आहे, पण चैतन्य महाप्रभू कसे गौर हरी. आणि म्हणून हे गौर हरी प्रसन्न कधी होतात? जेव्हा दोन्ही हात वर करून एखादा जीवात्मा हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणून तो साक्षात गौरनिताई तुम्हाला दर्शन देण्यासाठी प्रकट झाले. आता मला सांगा, भगवान गौरनिताई त्यांची पोच कशी आहे? ते शिकवत आहेत आपल्याला. दोन्ही हात वर करून द्रौपदी प्रमाणे हरिनामाचा आपल्याला आश्रय घ्यायचा आहे. आणि महाप्रभूचं कीर्तन करतो ते दोन्ही हात वर करून नित्यानंद प्रभू. आणि मला माहिती आहे का, 24 तास महाप्रभू कीर्तन करायचे. आपल्याला तेवढी क्षमता नाही. आपण 15 मिनिटं नृत्य केले की काय करतो? बसतो आपण. पण महाप्रभूचे एक एक पार्षद होते, त्यांचं नाव आहे, त्यांचं एक नाव कडे विसरलो होता मी. 72 घंटे लगातार नृत्य करायचे कीर्तन मध्ये. किती? 72 घंटे, म्हणजे सलग 3 दिवस, सलग 3 रात्र. त्यांचं नाव विसरलो मी. तर महाप्रभूचे ते पार्षद होते. सलग 72 तास नृत्य करायचे. नाही, एवढे महाप्रभू कीर्तन करायचे. सांगायचे काय तर श्रीवास ठाकूरांचं अंगण आहे. आपण मायापूर यात्रेला गेल्यानंतर हे स्थान आपल्याला बघायला मिळतील. योगपीठ जिथे चैतन्य महाप्रभूंचा अवतार झाला. निंबाच्या वृक्षाखाली महाप्रभू प्रकट झाले. फाल्गुन पौर्णिमेच्या सायंकाळी जेव्हा पूर्ण चंद्र उदित झाला होता, पण आला की चंद्रग्रहण लागलं होतं, त्यावेळेला महाप्रभू निम वृक्षाखाली प्रकट झाले. सची माताने जगन्नाथ मिश्र यांच्या घरी. आणि जगन्नाथ मिश्र सची माता कोण आहे? हे साक्षात नंद महाराज आणि यशोदा माता. आणि बलराम हे नित्यानंद प्रभू आहे, म्हणून त्यांचा आविर्भाव नवद्वीप मध्ये नाही. नवद्वीप पासून एक चक्रधाम आहे, 5 घंटे अंतरावरती आहे. तर एक चक्रधाम इथं हडाई पंडित आणि पद्मावती यांच्या घरी झाले. तर हडाई पंडित हे सांगतात की हे दशरथ महाराज आणि वसुदेव आहे, दोघांचे एकत्रित अवतार हडाई पंडित. आणि पद्मावती माता जी आहे ती कौसल्या आणि देवकी, रोहिणी, कौसल्या आणि रोहिणी यांचा एकत्रित अवतार आहे. आणि म्हणून त्यांच्या पोटी कोण आलेले आहे? साक्षात बलराम आले. तर म्हणून पुढं खूप विस्तार आहे की पुन्हा 12 वर्षापर्यंत त्यांनी एकचक्रधामामध्येच लीला केल्या. 12 वर्षानंतर एक संन्यासी येतो आणि त्यांना घेऊन जातो. आणि सगळे भारतातले जे तीर्थस्थान आहे, सेतुबंध असेल, गोदावरी तट असेल, सगळी तीर्थस्थानं भ्रमण करून जगन्नाथपुरीमध्ये, जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथांचं नित्यानंद दर्शन करतात, कीर्तन करतात. तिथनं ते वृंदावनला जातात. वृंदावन मध्येच त्यांना समजतं की आता भगवान कृष्णाने चैतन्य महाप्रभूंच्या रूपात अवतार घेतलेला आहे. तेव्हा मग नित्यानंद प्रभू वृंदावनवर कुठे येतात? मायापूर. आणि दोघांची पहिलं मिलन ते ज्या स्थानी होतं त्याचं स्थान आहे नंदन आचार्य भवन. तर ते आजही आहे नवद्वीप मायापूर या ठिकाणी. आणि मग तिथं मिलन झाल्यावरती ते दोघंही साक्षात कृष्ण बलरामांचं मिलन आहे आणि ते जोर जोरात संकीर्तन करतात. आणि मग तिथं पासून त्यांच्या नवद्वीप मधल्या लीला चालू होतात. अशा प्रकारे खूप विस्तारानं लीला आहेत चैतन्य चरितामृत मध्ये. तर कालच्या दिवशी त्यांचा सुंदर अभिषेक, गौरनिताईंचा सुंदर अभिषेक संपन्न झाला आणि भक्तांनी खूप जोर जोरात संकीर्तन केलं, नाही का. तर काल मुंबईमध्ये असताना सुद्धा याच गौरनिताईंचा आम्ही सुंदर अभिषेक केला आणि भगवंताच्या प्रसन्नतेसाठी भक्तांनी भोग बनवून आणले होते. आणि खूप जोरात 2 तास कीर्तन आरती झाली. तर भगवंत ज्या वेळेला प्रकट होतात ना, तेव्हा म्हटले की आपण त्यांच्या जन्मदिवशी किंवा प्रकट दिनी जोर जोरात कीर्तन करून उत्साहाने सेवा केली पाहिजे.
का तर माणूस कसा साधारणपणे जेव्हा जन्म होतो, जन्मदिवस असतो, वाढदिवस असतो, तर त्यावेळेला तो काय असतो? खुश असतो. बरोबर आहे की नाही? पहा, कुठलाही एखादा राजकीय पुढारी असेल किंवा कोणी श्रीमंत माणूस असेल आणि त्याच्या बर्थडे दिवशी तुम्ही गेला काहीतरी प्रस्ताव घेऊन, आमचं असं एक काम, हे करून टाका यांचं काम. कारण बर्थडे दिवशी कोण कोणाला नाही म्हणत. तसं हे भगवान आहे. पण कृष्ण असतील, नरसिंह भगवान असतील, गौरनीताई असतील, त्यांच्या प्रकट दिना दिवशी उत्साहाने त्यांचा अभिषेक करणं, सेवा करणं, भोग बनवणे, कीर्तन करणं, आरती करणं, हे साजरा का करतो? कारण त्यांची कृपा मिळत असते. आणि भगवंताचा बर्थडे साजरा नाही केला तर ना, आपल्याला या जगामध्ये अनेक लोकांचे बर्थडे साजरे करावे लागतील विचित्र पद्धतीनं. परंतु ती काही आपल्याला आध्यात्मिक लाभ काही नाही, भौतिक लाभ मिळेल थोडाफार. शेवटी काय आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम. ज्याचा बर्थडे तोही जन्ममृत्यूच्या चक्रात जाणार आहे, आणि जो सेलिब्रेट करतात ते पण जन्ममृत्यूच्या चक्रात जाणार आहे. पण हे भगवान असे, तुम्ही जन्माष्टमी करा, रामनवमी करा, नरसिंह जयंती करा, गौर पौर्णिमा करा, नित्याने प्रवेशी करा, तर तुमचा पुनर्जन्म कधी होणे नाही. कारण त्यांच्या वाढदिवसा दिवशी ते इतके कृपाळू आहे की आपल्या हृदयातल्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. बोलो नित्यानंद राम की जय. नित्यानंद त्रयोदशी महोत्सव की जय. पतित पावन श्री निताई गौर चंद्र की जय. श्री चैतन्य चरितामृत की जय. जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा.